माझे नाव देवराम हरिभाऊ लोखंडे, लोणावळा. मी दर्शना देवराम लोखंडे, लोणावळा. आमच्याकडं स्वामीजी पहिल्या वर्षापासून पदयात्रेची सेवा आमच्याकडून होतीये. आणि हे गवळीवाडा लोणावळा हे ठिकाण आहे. इथं आम्ही नाश्त्याची व्यवस्था करतो. पण आम्हाला स्वामींचे खूप अनुभव आहेत. आणि पहिल्या वर्षीपासून म्हणजे पहिल्या वर्षी आम्हाला अचानक फोन आला की पदयात्रा येणार आहे. त्याच्या आधी आम्ही 1 तास अक्कलकोटला जायचं प्लॅनिंग चाललं होतं, पण नाही होय चाललं होतं. आणि स्वामींनी असं पदयात्रेचा संदेश आल्यामुळे आम्हाला असं झालं की स्वामीच आमच्याकडे येत आहेत अशा पद्धतीने. आणि आम्हाला खूप छान अनुभव आहे. ह्या पदयात्रेच्या वेळेस आमची मुलं खूप लहान होती, पण मुलांना खूप छान यात्रेचं म्हणजे वळण वगैरे लागलं. स्वामींच्या उपासनेची माहिती मिळाली. परत आता पण आमचं थोडं आता वय झालंय, पण मुलं आमच्यापेक्षाही छान व्यवस्था करण्याच्या धडपडीत असतात. तेही व्यवस्था व्यवस्थित करतात. सुनाई छान करतात व्यवस्था आमची. त्यांची पण धडपड चालू असते. दिवाळी भाऊबीज झाली की सुरुवात असते की आता आपल्याकडे पदयात्रा येणार. आणि एक काळ असा होता की स्वामीजी यायचे, आम्हाला रात्रभर झोपच यायची नाही की त्यांना खूप टीप नीट नेटकं लागायचं. आणि ते मधीच कधी कधी पहाटे पण चक्कर मारून जायचे की कशी व्यवस्था झाली कशी नाही. त्यामुळं असं आम्हाला तो काळ म्हणजे आमचा एक स्वामी घरात म्हणजे दिवाळी दसरा आमचा ज्यावेळेस आमची पदयात्रा येईल त्याच दिवशी आमची खरी दिवाळी असायची असं एक वाटायचं आम्हाला. म्हणजे आज आम्ही स्थानाचे आहोत ते स्वामींच्या कृपेने. आणि आज जे आम्ही इथं आहेत ते स्वामींच्या कृपेनेच आहे, स्वामीजींच्या प्रेरणेनेच आहे. आधी आमच्याकडं काय होतं ते आम्हाला आता सांगायचं काय हे नाही, पण जे काय आहे ते आम्ही स्वामींच्या कृपेनेच इथपर्यंत आहे. अति स्वामी.